बऱ्यापैकी माहिती तुम्हाला इतर यांनी दिलेली आहे आणि माझ्यातर्फे माहिती जर द्यायची असेल तर मी एवढंच म्हणेन की मागच्या 6-7 महिन्यापूर्वी आम्ही आलो होतो इथं. त्यावेळेला तुमच्यापैकी किती जण होते ते उपस्थित माहीत नाही मला. त्याच्यानंतर लागलीच कामाला सुरुवात करायची होती, पण जमिनीचे सगळे जे कागदपत्र म्हणा किंवा इतर गोष्टी याच्यामुळे जो लागलेला वेळ, मोजणी, परत त्याचं करायला लागणारं येणे, हे काही कारणामुळं आपल्याला थोडासा उशीर होतोय. कारण का ते आपल्या हातामध्ये नाही आहे, ते सरकारच्या हातामध्ये, सरकारी यंत्रणा त्याच्यामागे काम करत असतात. तर ते होत राहील. ह्या प्रकल्पाला लागणाऱ्या पैशाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ज्याच्यामुळं प्रकल्प चालू राहतो. त्याची मंजुरी मिळाल्यानंतरच आम्ही इथंपर्यंत आलेलो आहे. पैशाच्या व्यवस्थेसोबत आपल्याला लागणारी टेक्नॉलॉजी, जसं की सीमा मॅडमच्या माध्यमातून GIS टेक्नॉलॉजी जी आहे, जी जगातली सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात भारी टेक्नॉलॉजी आहे, ज्याला तोड नाही CNG बनवण्यामध्ये. तर ते लोकांशी आपले टायअप आहेत. ते लोक आपल्याला मशिनरी देणार, ते लोक डिझाईन देत आहेत. त्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं काम करतोय. आता आपण सर्वसाधारणपणे तुम्हाला एवढंच माहीत पडलं असणार की गवतापासून गॅस तयार होतो. ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा रोल काय आहे, शेतकऱ्याचं काय महत्त्व आहे. आपण आतापर्यंत ऐकत आलो की आपण इंधन बाहेरच्या देशातून आणतो, आपण बाहेरच्या देशाला पैसे देतो, हे सगळ्या गोष्टी आहेत. पण आता इथं प्रत्यक्षात आपला शेतकरी हे इंधन पिकवणार आहे. त्याच्यामुळं बाहेरच्या देशात जाणारा पैसा हा देखील शेतकऱ्याकडे येईल फिरून, बाहेरच्या देशात न जाता, त्याच्यापासून गॅस तयार होणार. कारण कालांतरानं पेट्रोल, डिझेल, गॅस हे बाहेरून यायचं सगळं बंद होणार. कारण का आपण जमिनीतून जे काढायचो गॅस, पेट्रोल, ते तर संपलेलं आहे जवळपास. तर त्याला पर्याय असा एकच आहे की ते इंधन आपण पिकवलं पाहिजे किंवा ते इंधन तयार केलं पाहिजे. आणि तेच काम तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीचं रॉ मटेरियल आपल्या कारखान्याला द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतरचा भाग जो आहे, जो गॅस तयार झाल्यानंतर तुम्ही त्याची वीज तयार करा, तुम्ही तो गाडीमध्ये भरा किंवा तुम्ही तो एक्सपोर्ट करा, हा सर्वस्वी त्या कारखान्याचा विषय आहे किंवा मार्केटचा विषय आहे. पण आपला शेतकऱ्यांचा आणि कारखान्याचा संबंध हा असा आहे की बाबा तुम्ही इतर पिकाच्या तुलनेमध्ये पाहिलं तर गवताचं पीक फार अतिशय चांगलं येतं. आपण कमीत कमी जरी पकडलं तरी 4 कापण्या ह्याच्या घ्याव्या लागतात. 90 दिवसाचं गवतच चालतं आपल्या, 90 ते 100 दिवसामधलं. आणि 1 एकरला सर्वसाधारण कमीत कमी 70 एकर येतं, जास्तीत जास्त 70 टन येतं आणि जास्तीत जास्त 120 टन येतं. आपण कमीत कमी जरी पकडलं तर 728 म्हणजे 280 टन गवत आपण जर वर्षाला काढू शकलो तर आपण ह्या कारखान्याकडे सर्वसाधारण रेंज आहे 700 रुपये टनानं. कारण का 700 रुपये टन ह्यासाठी आहे की ह्याची कापणी, वाहतूक सगळे कारखान्यात करणार. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कुठल्या पद्धतीची तोशीस देणार नाही. आणि 700 रुपयानं जर पाहिलं आपण, तर आपण हिशोब केला सगळा, तर माझ्या अंदाजे जवळजवळ 2 लाखाच्या खर्च, जवळ 2-2.5 लाखाच्या घरात तुम्हाला वर्षाला पैसे भेटतात. आणि हे पैसे दर 3 महिन्याला भेटणार. म्हणजे कापणी होईल, ऊसाचे पैसे तुम्हाला 14 ते 16 महिने लागतात भेटायला. ऊसाच्या मागे मेहनत भरपूर आहे. या गवताला मेहनत अजिबात नाही आहे. ह्याला खतं नाही घातलं चालतं. कारण आमच्या कारखान्यामध्ये जे खत तयार होणार आहे ते खत आम्ही तुम्हाला अगदी मुबलक पैशामध्ये आम्ही देऊ तुम्हाला. त्याची वाहतूक पण केली जाईल आमच्याकडून. आणि त्याच्यामुळे तुमच्या जमिनीचा पोत सुधारेल. कारण तुम्ही, आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही रासायनिक खतं अजिबात वापरू का जमिनीला. आता त्यामुळं जे होणारे परिणाम आहेत त्याच्यावर बोलायला गेलो आपण तो फार मोठा लांब विषय आहे. तर आत्ता इथून पुढे मला जे दीपक साहेबांच्याकडून जी मदत हवी आहे किंवा आमची चर्चा झाली आता की मला लागणाऱ्या जमिनीचा सोपस्कर पूर्ण करून त्यांनी द्यायचं आहे. आम्ही लगेच इथं कामाला सुरुवात करू. कारण का सगळ्या फायनान्सच्या मंजुऱ्या आणि आमच्या मशिनरीच्या सगळ्या तयारी सगळ्या आमच्याकडून झालेल्या. तिथं लागेल तो लोकल सपोर्ट आम्हाला लागेल तुमचा सगळ्यांचा, तो तुम्ही सर्वांनी द्यायचा आहे. त्या पद्धतीनं आपण लवकरात लवकर कारखाना उभा करू. ज्या दिवशी जमीन आज मला ताब्यात मिळाल्यासारखी आहे, पण त्याचं इथलं लोकल काम आहे ते मी कोल्हापूरवर येऊन करू शकत नाही. ते तुम्हालाच करायचं आहे. इथले स्थानिक संचालक जे आहेत त्यांनाच करायचं आहे, किंवा जे जमीन मालक किंवा जे प्रोजेक्टमधले आमचे पार्टनर आहेत त्यांनीच करायचं आहे. जर या प्रोजेक्ट शेतकऱ्यासाठी असला, ते पार्टनर जरी असले, हा प्रोजेक्ट तुमचा सर्वांचा आहे. सगळ्यांनी मिळून याला सहकार्य करायचं आहे. ठीक आहे.
तर त्या अनुषंगाने तुम्हाला कधी गवत लावायचं आहे किंवा कधी हे करायचं म्हणजे त्याच्या पुढचे जे तयार आहे ते आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळवू. परत दुसऱ्या टीमला येतो तेव्हा तुमच्याशी संपर्क साधला जाईल आणि तुम्हाला बियाणं दिलं जाईल, कुठल्या पद्धतीचं लावायचं आहे, कधी कापायचं आहे, सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग घेतलं जाईल इथं. पण ते एवढ्यात नाही, कारण का जोपर्यंत आमचं काम इथं सिव्हिलचं काम चालू पूर्ण होत नाही, ते पूर्ण झाल्यानंतर तुमच्या सगळ्यांशी संपर्क साधला जाईल आणि तुम्हाला कळवलं जाईल किंवा बियाणं दिलं जाईल. तर बाकी जो आहे त्याची विक्री व्यवस्था आहे गॅसची प्रोजेक्ट फायद्यामध्ये आहे, कारण का सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर सगळीकडेच येते वेळा मी बघत येत होतो तर बऱ्याच ठिकाणी गॅसची सोय म्हणावी तशी नाही आहे. कारण का कळमला पण मला वाटतं ठोंबरे साहेबांनी चालू केलेलं आहे आणि त्यांच्याकडेही भरपूर प्रमाणात जनरेशन आहे गॅसचं. एक डायजेस्टर त्यांचं चालत नाही, पण बाकी जे आहेत त्यांची विक्री दररोजची चांगली 5-6 पंप काहीतरी त्यांचं नियोजन आहे, एवढं मला बाहेरून समजलेलं आहे. त्या पद्धतीनं आपणही करू, आपल्या भागामध्ये विक्री व्यवस्था चांगली होईल. त्यामुळे प्रोजेक्ट हा कधीही बंद पडणार नाही किंवा प्रोजेक्ट चालणार नाही असं कधीही होणार नाही. 100% प्रोजेक्ट हा जेवढे दिवस फॅक्टरी चालू आहे, जेवढे दिवस फॅक्टरीचं लाईफ आहे तेवढे दिवस चालू राहील. त्या अनुषंगानं मी आपल्या सर्वांकडं मदतीची अपेक्षा ठेवतो आणि पुन्हा एकदा सर्वजण इथं आलं तर तुमचे आभार मानतो. धन्यवाद.